नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. यावर्षी आंब्याला चांगला मोहर लागलेला दिसतो. आज आपण या आंब्याला लागलेल्या मोहराविषयी काही जाणून घेऊ. या आंब्याचं फळ कसं येतं त्याविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, यावर्षी आंब्याची झाडं सोन्यासारख्या मोहराने अशी छानशी बहरलेली आपल्याला प्रत्येक शेतामध्ये, शेताच्या कडेला ज्या ठिकाणी अशी आंब्याची झाडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू लागली. मेहनतीनं वाढवलेली ही आंब्याची झाडं यांना भरपूर असा मोहर लागतो आणि त्याला असे आत्ता मी दाखवल्या तशा छोट्या छोट्या कैऱ्या लागतात. तेव्हा शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ येणार हे नक्की झालेलं असतं आणि असं आंब्याचं बहरलेलं झाड पाहून मन आनंदून जातं. असा भरपूर मोहर येणं आणि भरपूर त्याला कैऱ्या लागणार, कैऱ्या मिळणार आणि याची नंतर गोड आंब्याची फळ आपल्याला चाखायला मिळणार हे नक्की झालेलं आपल्याला या मोहर पाहिल्यानंतर वाटायला लागतं. हा लालसर, पिवळसर आणि थोडाफार कुठे कुठे पांढऱ्या रंगाचा दिसणारा हा मोहर म्हणजे निसर्गानं भरभरून दिलेलं छान असं नैसर्गिक असं गिफ्ट असतं. आणि सध्या जानेवारीचा महिना चालू आहे. अशा शेतातील आंब्यांना छानसा असा मोहर लागलेला आहे. असे छोट्या छोट्या कैऱ्या यायला लागल्यात. या महिन्यातच या झाडांना म्हणजे आंब्याच्या झाडांना मोहर दिसत असतो. मोहर आल्यानंतर यावर जर आभाळ आलं म्हणजे ढग आलं तर रोग पडण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळेवर रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध फवारणी करणं हे फायद्याचं ठरतं. ही असलेली मोहर म्हणजे फुलंच असतात. ही फुलगळती जर झाली नाही तर या झाडाला प्रचंड असे आंबे लागणार हे नक्की असतं. अशा या मोहराला छोट्या छोट्या अशा गाठी येतात आणि त्याच गाठी परत मोठ्या होतात आणि त्या मोठ्या गाठीचं मोठं आकार झाला की त्याला आपण कैरी म्हणतो. आणि मग या कैऱ्या पिकल्यानंतर रसाळ असे आंबे आपल्याला खायला मिळत असतात. त्यामुळं अशी आंब्याची झाडं जेव्हा मोहरतात तेव्हाच शेतकऱ्यांच्या मनात भरपूर उत्पन्नाची आणि अपेक्षेची अशी पालवी शेतकऱ्यांच्या मनामध्ये फुटू लागलेली असते असं आपण म्हणू शकतो. आंब्यांच्या वेगवेगळ्या जाती असतात. त्या जातीनुसार त्या आंब्याला कमी जास्त प्रमाणात किंवा लहान मोठ्या प्रमाणात मोहर येऊन त्याला कैऱ्या लागत असतात. ही आंब्याची लहान मोठी अशी दिसणारी वेगवेगळी झाडं मध्यंतरी दिसतं हे गावरान आंब्याचं झाड दिसतं आणि बाजूला दिसतंय तेही गावरानच, परंतु वेगळ्या गावरानमधूनच वेगळ्या जातीचं दिसतं. अशी वेगवेगळी झाडं आणि त्यांना असा वेगवेगळ्या रंगाचा दिसणारा हा मोहर. यावर छोटी मोठी फुलपाखरं किंवा मधमाशा आपल्याला घोंगावताना फिरताना दिसत असतात. आणि ज्यावेळेस असं बांधावरची ही झाडं किंवा शेतातली ही झाडं मोहरून जातात त्यावेळेस त्या शेतातलं सगळं निसर्गाचं जे रूप आहे ते देखणं रूप आपल्याला पाहायला मिळत असतं. असा पांढऱ्या रंगाचा हा या ठिकाणी आपल्याला मोहर आलेला दिसतो. इथं हा तांबूस कलरचा दिसतो आहे. तशा 2-3 रंगाचे मोहर येतात. ते कदाचित त्या आंब्याच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे त्या आंब्याला तशा रंगाचे मोहर येत असतात. असा वेगवेगळ्या रंगाचा परंतु भरपूर असा मोहर आलेला ज्यावेळेस झाडावरती दिसतो त्यावेळेस जसं माणसाला आनंद होतो आणि माणसाच्या मनामध्ये उकळी फुटते की आता काही दिवसांमध्ये आपल्याला गोड आंबे खायला मिळणार आहे, तसाच आनंद या परिसरात असलेले जे पक्षी असतात त्यांनाही होत असतो, कारण त्यांनाही आंबे मिळणार असतात. हे पहा, या झाडाला असा पांढरट पिवळसर असा हा मोहर आलेला आहे. हे रूपच अगदी वेगळं वाटतं. म्हणजे असं पाहून असं वाटत नाही की हे आंब्याचा मोहर आहे. अगदी नक्षी वगैरे काढलेली असावी काहीतरी असं वाटायला लागतं. एवढं सुंदर आणि असा छानसा हा फुललेला हा आंब्याचा मोहर पहा कसा आकर्षक मनमोहक दिसतोय.
आपल्याही शेतात आंबे असतील तर तिथेही अशा प्रकारचा मोहर आलेलाच असेल आणि तुमच्याकडे कोणत्या जातीचे आंबे लावलेत आपण आणि त्याच्याबाबत आपल्याला काय अनुभव असेल तर तोही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे याचा फायदा आपल्या संबंधित शेतकऱ्यांना होऊ शकतो. आपण हा आंब्याचा मोहर आपण नगर जिल्ह्यात पाहतोय. आपल्याकडे नगर असेल, करमाळा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद ह्या परिसरामधले आंबे हे अशा पद्धतीचे असतात. परंतु कोकण पट्ट्यातले आंबे वेगळे असतात आणि त्यांचे प्रकार वेगळे असतात किंवा त्याच्या जाती वेगळ्या असतात, त्याची चव वेगळी असते. तर त्याही ठिकाणी आता आंब्यांना मोहर चांगल्या प्रमाणात यायला सुरू झाला असेल. कोकणातून कोणी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनीसुद्धा या मोहराबद्दल आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं तर चालू शकतं. तर मग मित्रांनो, तुम्हाला हा आंब्याच्या मोहराचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. हा व्हिडिओ बनवत असतानाच एक टी व्हीवरती बातमी झळकली. अतिशय वेदनादायी आणि दुःखद अशी बातमी यावेळी कळली. दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो.